माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या अभयसर निकालांचं विश्लेषण आणि प्रतिभा शिंदे पण आपल्यासोबत आहेत आणि श्रीराम पवार आणि हनुमंत पण आपल्यासोबत आहेत. मला या मुद्द्यावर पुढे यायचं आहे की आत्तापर्यंत असं वाटत होतं की या निवडणुकीमध्ये विरोधकांचा 2029ला जर भाजपनं स्वतंत्र लढण्याचं ठरवलं तर विरोधकांची जागा कोण घेणार हा प्रश्न होता आणि काही अंशी अजित पवार ती जागा घेतील असं बोललं जात होतं. पण अजित पवारांच्या निधनानंतर ती भूमिका शिवसेनेकडे जाणार आहेत का, एकनाथ शिंदे ती भूमिका निभावणार आहेत का, या अनुषंगानं थोडा विचार होणं गरजेचं आहे. अभय सर, या मुद्द्यावर मला तुम्हाला विचारायचं आहे. कुठेतरी असं वाटत होतं की अजित पवार एक विरोधी वाटचाल करताना दिसत आहेत. कदाचित 2029ला विरोधकांची जी स्पेस आहे, आत्ताचे विरोधक ती व्यापण्यात सक्षम ठरत नाही आहेत, तर कदाचित सत्ताधारी पक्षातलेच अजित पवारांसारखा पक्ष विरोधकांची जागा घेऊ शकतो अशी एक साधारण धारणा होत चालली होती आणि त्यात अजित पवारांचं निधन झालं. आता ती स्पेस शिवसेनेने घ्यायला सुरुवात केली असं म्हणायचं का? हे असं आहे की अजित पवार यांची भाजपाबरोबरची युती आणि शिंदेंची युती यात फरक आहे. हे आयडियालॉजिकली एकत्र आलेले पक्ष आहेत, ते पूर्वीपासून एकत्र होते. अजित पवार हे राजकारणातलं केलेलं एक बेरजेचं राजकारण होतं, ते यांच्याबरोबर जोडले होते. दुसरं त्यांनी की भाजपाच्या आयडियालॉजीशी ते कधी आपलं अस्तित्व त्यांनी त्याच्यात मर्ज होऊ दिलं नाही. त्यांनी स्वतःचं अस्तित्व ठेवलं. फुले शाहू आंबेडकरांच्याच मार्गाने जाणार म्हणून भूमिका घेतली. अनेक वेळा ईदच्या संदर्भात असेल, मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाच्या बैठका असतील, म्हणजे मध्यंतरी गोरक्षकांकडून झालेला त्रास त्या संदर्भात, म्हणजे त्यांनी आपली एक आयडेंटिटी या सरकारमध्ये राहूनही कायम ठेवली होती. प्रश्न होता की 2029ला जर भाजप स्वबळावर सत्तेचं स्वप्न बघत असेल तर तेव्हा काय भूमिका घेणार. आज तरी अजित पवार वेगळ्या मार्गाने जायच्या काही विचारात नव्हते, त्याच्यामुळे ती परिस्थिती आज नव्हती. जे विलनीकरणाची सुद्धा जी चर्चा होते ना, त्याच्यामध्ये हे तर स्पष्ट झालंय की विलनीकरण म्हणजे जो दुसरा गट आहे तो अजित पवारांबरोबर येणार होता. कारण स्वतः जयंत पाटलांनी आपल्याकडेच त्या दिवशी सांगितलं की आम्ही अजित पवारांचं नेतृत्व मान्य करण्याचं ठरवलं होतं, त्याच्यामुळे तोही प्रश्न नव्हता. 2029च्या वेळेस जेव्हा समीकरणाची मांडणी होईल तेव्हा निश्चितपणे जी स्पेस विरोधी पक्षामध्ये आहे ती त्यावेळेस भाजपाची भूमिका कशी असेल स्वबळावर, कारण एकनाथ शिंदे सुद्धा शिवसेनेचं अस्तित्व मर्ज होऊ देणार नाहीत. भाजपाची त्यावेळेसची भूमिका असेल. आज तर ते स्पष्ट सांगतायत की आम्ही 2029ही युती म्हणूनच लढणार. जर युती म्हणून लढणार असतील तर एकनाथ शिंदेंना वेगळी भूमिका घेण्याची गरजच पडणार नाही. जर नसेल तशी भूमिका तरच मग वेगळ्या मार्गाने जाऊ शकतील. पण आत्ता तरी तो प्रश्न कुठेच मला वाटतं निर्माण होत नाही.